मिरज तालुक्यातील आरग येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या वादात लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत 2 जण गंभीर जखमी झाले असून एका 4-चाकी गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरग रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे शंकर शिवाजी भोसले आणि सध्या जयसिंगपूर येथे राहणारे पृथ्वीराज सदाशिव केणेकर यांची आरग परिसरात एकमेकांलगत शेतजमीन आहे। या दोन्ही जमिनीच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू होता। या वादग्रस्त रस्त्याची आणि जमिनीची अधिकृत मोजणी पोलीस बंदोबस्तात होणार होते, परंतु ही मोजणी होण्यापूर्वीच पृथ्वीराज केणेकर हे आपल्या शेतात गेले असता तिथे शंकर भोसले आणि त्यांच्यामध्ये पुन्हा रस्त्यावरून शाब्दिक चकमक उडाली। या शाब्दिक वादाचे पर्यावसन काही वेळातच मोठ्या हाणामारीत झाले। वाद इतका विकोपाला गेला की शंकर भोसले आणि केणेकर यांच्या ताब्यातील 4-चाकी गाडीवर हल्ला करत तिची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। एवढेच नव्हे तर भोसले आणि पृथ्वीराज केणेकर यांच्या डोक्यात काठीने गंभीर वार केले। यावेळी केणेकर यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या मेहुण्या साक्षी प्रकाश कुलकर्णी यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली। या भीषण हल्ल्यात पृथ्वीराज केणेकर आणि साक्षी कुलकर्णी हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे आरग रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।